नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षापासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचं सरकार होतं, पण आता भाजपच्या सत्ता स्थापनेची दाट चिन्ह दिसतात. आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानुसार भाजपने 157 जागांवर आघाडी घेतली आहे, तर तृणमूल काँग्रेस अवघ्या 115 जागांवरच आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी 148 जागा आवश्यक असून भाजपने या ठिकाणी ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल टाकलं आहे. तमिळनाडूतील सुरुवातीच्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार सत्ताधारी डीएमके पक्षाला मोठा फटका बसल्याचं दिसते. विशेषतः चेन्नईमध्येही डीएमके पिछाडीवर आहे. सध्याच्या घडामोडीनुसार एआयडीएमके 78 जागांवर आघाडीवर आहे, तर डीएमके 50 जागांवर आघाडी घेते. विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीके पक्षाने 130 जागांवर आघाडी घेऊन सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयाच्या दिशेने जात आहेत. मतमोजणीच्या 9व्या फेरीनुसार त्यांना 78,528 मतं मिळालेली आहेत. यामध्ये विरोधक उमेदवारांच्या एकत्रित मतांपेक्षा नोटा पर्यायाने अधिक मतं मिळवली आहेत. अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा यांना अपेक्षेप्रमाणे कमी मतं मिळाल्याचं दिसतंय, जेणेकरून नोटा अधिक प्रभावी ठरला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्याऐवजी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत कार्यकर्त्यांना मिरवणुका आणि गुलाल उधळू नये अशी नम्र विनंती केली आहे. दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे सर्वजण भावुक झालेत. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली असून तिसऱ्या फेरीअखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर भोर येथील 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिलाय. आरोपीला कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आहे. नसरापूर येथील घटनेनंतर लोकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. सरकारने याबाबत तात्काळ एसआयटीची टीम स्थापन केली असून ज्यामध्ये 6 वरिष्ठ अधिकारी आणि 2 महिला अधिकारी आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या टीमने तपास जलद गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील 65 वर्षीय आरोपी पूर्वीही महिलांशी असभ्य वर्तन आणि छेडछाडीचे गुन्हे करून जेलमधून बाहेर आलेला होता. त्याच्या विकृत वर्तनामुळे 20 वर्षापूर्वी त्याला त्याच्या मूळ गाव साळवडे येथून हकलवण्यात आलं होतं. नसरापूरमध्ये तो छोट्या मोठ्या कामांवर राहत होता. घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी चिमुरडीला शोधण्याचं काम सुरू केल्यावर आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. धारावीत राबवण्यात येत असलेल्या पुनर्विकास प्रकल्पावर असंतोष व्यक्त करत आज हजारो धारावीकर माटुंगा येथील अदानी कंपनीच्या कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध राजकीय नेत्यांसह धारावी बचाव आंदोलनाचे नेते आणि स्थानिक रहिवासी सहभागी झाले. सरकार आणि अदानी कंपनीवर आरोप करण्यात आलेत की त्यांनी झोपडपट्टी वासियांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणतेही लेखी आश्वासन दिले नाही. विशेषतः 500 चौरस फुटांच्या घरांची मागणी आणि सर्व पात्र अपात्र रहिवाशांना घर देण्याबाबत ठोस आश्वासन दिलं नाही. यावर धारावीत पारदर्शकतेचा अभाव आणि पुनर्विकासाच्या प्रक्रियेतील अस्पष्टता यावर टीका केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्प नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गावर वाहन चालक आणि पर्यटक बोगद्यात पुलावर गाड्या थांबवून सेल्फी, फोटो आणि रील्स काढत होते, ज्यामुळे महामार्ग पोलिसांनी 15 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. हा 13.3 किमी लांब मार्ग आधुनिक अभियांत्रिकीचा आदर्श मानला जातोय, परंतु वाहतुकीला अडथळा आणणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे पोलिसांनी सुरक्षा नियमांचं पालन करण्यासाठी कडक कारवाई केली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोल नाका 9 वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा सुरू करण्याची तयारी आहे. 2017 मध्ये बंद करण्यात आलेला हा टोल नाका समृद्धी महामार्गाशी संबंधित ठाणे ते आवणे या 10 पदरी मार्गिकेच्या कामामुळे उभारला जातोय. या टोलाच्या पुन्हा स्थापनेसाठी प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल, पण ठाणे, कल्याण, भिवंडी आणि मुंबईकडे येणाऱ्यांना टोलाचा आर्थिक भार सहन करावा लागेल. माझीवाडा ते वडपे दरम्यानच्या प्रकल्पाचे 90% काम पूर्ण झालंय आणि हा मार्ग लवकरच तयार होईल. मुंबई
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तस्करी विरोधी एक मोठी मोहीम राबवली आहे। विमानतळ आयुक्तालयाच्या सीमा शुल्क विभाग 3च्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि विदेशी सिगारेट जप्त केल्यात। दुबईहून येणाऱ्या काही संशयास्पद प्रवाशांची ओळख पटवून सापळा रचण्यात आला होता। विमानाच्या शौचालयाच्या तपासणीत चॉकलेटी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेली 8 पाकिटे आढळली आहेत, ज्यात सोने आणि अन्य प्रतिबंधित वस्तू लपवण्यात आल्या होत्या। मुंबईतील पवई परिसरात IIT मार्केटजवळ JVLR मार्गावर एक भरधाव क्रेटा कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली। या अपघातात 3 जण जखमी झाले असून त्यात एका महिलेची स्थिती गंभीर आहे। कार चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली अशी माहिती मिळते। अपघात घडल्यानंतर 19 वर्षीय कार चालक घटनास्थळावरून पळून गेला होता। मात्र पवई पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून काही तासातच आरोपी चालकाला ताब्यात घेतलं आहे। राज्यातील पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होतीये। यवतमाळच्या अंजती पारधी पाड्यावर स्थित 56 कुटुंबांना 15 दिवसापासून पाणी मिळत नाही। घरासमोर असलेल्या नळावर पाणी येत नाही, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकावं लागतंय। याच पाण्याच्या शोधात गेली असलेली 6 वर्षीय चिमुकली उष्माघाताची शिकार झाली आहे। तिने पाण्यासाठी अर्धा किलोमीटर चालत जाऊन दमलेल्या स्थितीत प्राण गमावले। डॉक्टरांनी उष्माघाताचा दावा नाकारला असला तरी तिच्या मृत्यूचं कारण अद्याप गूढच राहिलं आहे। नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन सतर्क झालं असून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी बाधित क्षेत्राला भेट दिली। 150 कर्मचाऱ्यांच्या 25 पथकाकडून कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं असून आतापर्यंत 50,000 कोंबड्यांचं कलिंग आणि 40,000 अंडी नष्ट करण्यात आलेत। 1, 2 आणि 4 किमी परिघात निर्बंध लागू केले असून 3 फार्ममध्ये 1.5 लाख कोंबड्यांचं कलिंग नियोजित आहे। नवी मुंबईतील APMC फळ बाजारात आंब्यांना कृत्रिमपणे पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर केल्याची घटना समोर आली आहे। काही व्यापाऱ्यांनी आंब्यांना लवकर पिकवण्यासाठी केमिकल्स फवारल्याचं उघड झालंय। यावर अन्न आणि औषध प्रशासन व APMC प्रशासनाने एकत्रितपणे छापा टाकला आणि संशयित व्यापाऱ्यांकडून आंब्यांचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत पाठवलेत। अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। आज भारतीय शेअर बाजारात मोठ्या तेजीचा अनुभव मिळाला। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे बाजारात उत्साही वातावरण होतं। विशेषतः पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयामुळे सेन्सेक्सने 500 अंकांची वाढ नोंदवली आहे। सुरुवातीला सेन्सेक्स 77,440 च्या उंचांकावर पोहोचलं आणि निफ्टी 50 मध्येही सकारात्मक हालचाल पाहायला मिळाली, ज्यामुळे बाजारात तेजी दिसत आहे। IPL स्पर्धेतील 46व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सला 6 गडी राखून पराभूत केलं। नाणेफेकीत गुजरात टायटन्सने गोलंदाजी स्वीकारली आणि पंजाब किंग्सला 163 धावांवर रोखलं। 164 धावांचं लक्ष्य गुजरात टायटन्सने 19.5 षटकात 6 गडी गमावून पूर्ण केलं। या विजयासह गुजरात टायटन्सच्या खात्यात 12 गुण जमा झाले आहेत। राजा शिवाजी सिनेमाच्या प्रेक्षकांना उद्देशून रितेश देशमुखने एक महत्त्वाचा संदेश दिलाय। सिनेमाच्या शौर्य गाथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय। तथापि सिनेमातील खास सीन्स सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या बाबतीत रितेशने विनंती केली आहे की कृपया सिनेमातील व्हिडिओ पोस्ट करू नका, कारण त्यामुळे महत्त्वाच्या सीन्सचा खुलासा होतो। रितेश देशमुखचा ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजी रिलीजच्या 3ऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करतोय। महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सिनेमाने विक्रमी ओपनिंग घेत मराठी बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास निर्माण केलाय। पहिल्या दिवशीत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही सिनेमाची कमाई दमदार आहे, तर दुसरीकडे दिन सिनेमाची कामगिरी निराशाजनक ठरली असून तो बॉक्स ऑफिसवर आपटला आहे। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।